मी एकटा नाही रे, माझ्या मागं माझी माती, माझा वारा आणि पिकाचं स्वप्न आहे. अजून काय पाहिजे एका शेतकऱ्याला. तर नमस्कार मित्रांनो, मी सतीश दुर्गे आपल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहोत. तर मी आता आलेलो आहो शेतातनी आणि शेतात येण्याचं कारण म्हणजे घरी वाटत होतं एकदम बोर, म्हणून मी येऊन बसलो शेतात. मस्त ढेकला आहे, मागं थंडगार वारा आहे, ऊनही आहे आणि थंड थंड वातावरण सुद्धा आहे, कारण की हिवाळ्याचे दिवस आहे. शेतात येण्यात लई मज्जा येते, म्हणजे एवढी मजा येते ना शेतात. आता चणा टाकल्यावर तर अजून मजा येते. शेतातलं वातावरण लई भारी राहते. घरी एकदम बोर मारते, त्याच्यातनी घरी थंडी लई लागते, म्हणून म्हटलं वावरात या, म्हणून इथे येऊन बसलो. माझी आई मागं आहे, तिथं रोपटा आहे टमाट्याचं, तिथं काहीतरी निंदा लागली आणि मी इथं बसून आहो ढेकलात नाही. आणि माझ्या साईडला एक काळं कुत्रा आहे, असं ओरडा लागलं मगापासून, हे 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 करकुर पा तुम्हाला दाखवतो. गेले माझ्या आईनं खायला टाकलं बरं, तरी असं ओरडा लागलं, हे 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 करकुर. ओरडण्याचं काही कारण असलं पाहिजे ना. काऊन ओरडत असन बरं? हा अजूनही ओरडत आहे ती. जाऊ दे, बिमार तर नाही आहे ते, बिनधास्त हिंडा लागलं, फिरायला लागलं आणि त्याले जेवायला दिलं, असंच ओरडा लागलं लेकाचं. जाऊ दे. तर तुम्हाला सांगतो, यावेळेस सोयाबीन आम्हाला किती झालं. सोयाबीन झालं 12 एकरात 25 पोती, फक्त 25 पोती. जवळपास 2-2.5 एकराचा म्हणतो, 2-2.5चा आवरेज आला पोत्याचा. काहीच नाही एवढ्या मोठ्या वावरात. नाहीतरी कोणालाच झाला नाही, पण कोणाकोणाला जास्त आवरेज आला. सोयाबीनले भाव काहीच देत नाही. सरकार एवढं हरामी आहे, कोणतंही येऊ, BJPचंच नाही, कोणतंही येऊ, कोणतंही सरकार येऊ, मालाला भाव देत नाही कवडीचा. बियाणं घ्यायला जा तुम्ही, एवढं महाग राहते, एवढं महाग राहते, ताणून भाव. खत घ्यायला जा, एवढं ताणून राहते की भयानकच. आणि जरी माल येते तर आवरेज असा येते 2चा 2.5चा, आणि ते इकायला जावं त्याच्यातही बिन भाव नाही आहे. त्याच्यात आपले काही नेते मंडळी म्हणते फुकटाचं कुठपर्यंत खाता, कुठपर्यंत पैसे घेता. आता त्याले कोण सांगा, जेवढे पैसे तुम्ही तुमच्या घरात भरले त्याच्यापेक्षा तर कमीच मागते शेतकरी. बरोबर आहे ना. मस्त बंगले गिंगले जे नाही ते बांधून ठेवले, दन तिजोऱ्या भरून ठेवल्या येईनं, वोट मागू मागू. कोणाच्या भरोशावर? आपल्या भरोशावर. आपलेच मग ती फुकटाची कुठपर्यंत खाता. किती हरामी. आणि तुम्हाला सांगतो ना, हे लेखायचे वोट मागायला यायचे, असे वादे करते, असे वादे करते. तुम्हाला हातावर एवढूशात तुरी देते, पण त्याच्या घरी पोतभर तुरी नेते. मग याचा अर्थ समजून घ्या ना. 500 रुपयात वोट घेते म्हणलं आता हे लोक. पैसे देऊ 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 देऊ, आणि त्या 500ची एका माणसाचे 500 रुपयाच्या वोटानं ते पुरं घर भरते म्हणलं. पैसा सरल्यानं सरत नाही त्याची एवढी पुंजी पुसत्यानं. हर एक नेता पैशासाठी आहे बस, दुसरं काहीच नाही. तुम्हाला सांगतो, मला सांगा कोणताही नेता पा पहिले गरीब होता. एकाच दमान त्याच्या एवढाल्या गाड्या, एवढाले घरं, एवढाली इस्टेट, एवढाला पैसा कुठून येते? कामच करत नाही. जे कामाचे पैसे राहते ते आपल्याच गल्ल्यात भरते. मग पैसे जाणार कुठं? बरोबर आहे की नाही? असं आहे. मग जास्त काय आपण बोलत नाही आता. बस ठेवतो फोन, म्हणतो बंद करतो व्हिडिओ.